हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात? कविताच किचन आणि व्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार. मी पण मजेतच आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली छान अशी वांगे बटाट्याची भाजी, जी हिवाळ्यात अगदी खायला छान लागते आणि चवीला पण खूप छान येते आणि अगदी कमी वेळेत होते. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर बघू शकता आपली वांगे बटाट्याची भाजी किती छान बनवून तयार झाली. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी कढई घेतलेली. मी आज तुम्हाला वांगे, बटाटे वगैरे काही कट करताना दाखवणार नाही, डायरेक्ट फोडणी दाखवते. तर आता इथे मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेते कढईमध्ये. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि असंच प्रेमाने आशीर्वाद राहू द्या. तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि इथे मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्यात मी अद्रक, लसूण आणि खोबरं असं एकत्र छान असं वाटण तयार करून घेतले आणि ते आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. तर बघू शकता आता इथे मी सर्व वाटण तेलामध्ये घालून घेते भाजीचं आणि छान असं त्याची फोडणी तयार करून घेते. आता इथे मी लाल तिखट, हळद आणि गरम मसाला असे मसाले घालून घेतलेले आणि छान अशी फोडणी तयार करून घेतली. माझ्याकडनं तो व्हिडिओ शूट करायचा राहिला म्हणून मग मी डायरेक्टच मसाले दाखवले. आता इथे मी वांगे आणि बटाटे कट करून घेतले, एक अगदी छोट्या साईजमध्ये कट केलेले. तर बघू शकता हिवाळ्यात वांगे बटाट्याची भाजी खूप छान लागते आणि हिवाळ्यात वांगे पण खूप छान येतात. तर तुम्हाला जेही प्रकारचं वांगं मिळालं त्या वांग्याची भाजी करून बघा, खूप सुंदर येते ती भाजी. आता इथे आपण छान असे वांगे आणि बटाटे फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी त्याची वाफ काढून घेणार आहोत. आता सुरुवातीला इथे मी चमच्याने छान मिक्स करून घेते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असणार तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे चमच्याने छान असं मिक्स करून झाल्यानंतर इथे आता आपण इथे बघू शकता तुम्ही, मी पुन्हा चमच्याने छान मिक्स करून घेते, कारण आहे ना मसाले छान लागायला पाहिजे. आता इथे मी 2 मिनटं वाफ काढून घेते. तर इथे मी एक झाकण ठेवून दिलेले आहे आणि 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घेते. वाफ काढून झाल्यानंतर मग यात आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आता इथे छान अशी वाफ काढून झालेली आहे आपली, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे मी पुन्हा एकदा चमच्याने छान असं मिक्स करून घेते, कारण वाफ काढल्यामुळे ना वांगे आणि बटाटे शिजायला पण मदत होते. आता इथे मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे आणि ते पाणी घालून घेतलेलं आहे आणि नंतर इथे थोडंसं मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. ते गरम पाण्याचा व्हिडिओही राहिला शूट करायचा. आता इथे चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत, कारण लाँग व्हिडिओ झाला ना तो जास्त कोणी बघत नाही, त्याच्यामुळे मग शॉर्ट व्हिडिओज बनवते मी. तर आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही आपली भाजी अगदी 10 ते 15 मिनटात बनवून तयार होते. आता इथे मी पुन्हा एकदा झाकण ठेवून दिलेलं आहे आणि 5 ते 10 मिनटं छान अशी उकळून घेतली आणि इथे मी वरून आता कोथिंबीर कट करून घालून घेणार आहे. कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तरी काही हरकत नाही. पण वांगे बटाट्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर खूप छान लागते. आता इथे मी कोथिंबीर कट करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा 5 ते 7 मिनटं छान उकळून घ्यायची आणि इथे मी चमच्याने छान असं मिक्स करून घेते. तर ह्या भाजीला आपल्याला पाणी पण कमी लागतं आणि इथे वाफ काढल्यानंतर आता आपली छान भाजी उकळून तयार झालेली आहे. आता इथे आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. तर बघू शकता मसाले तुम्हाला तुमच्याकडे जे असतील ना ते घातले तरी छान लागते ही भाजी. ही हिरव्या मिरचीची सुद्धा छान लागते भाजी. तर एकदा नक्की करून बघा हिरवी मिरची घालून. आता इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेले, शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेले. इथे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून मग छान अशी आपली भाजी पुन्हा आपण 5-6 मिनटं छान उकळून घेणार आहोत. तर बघू शकता आपली वांग्या बटाट्याची भाजी बनून तयार आहे.